ओके. आता हा जो टॉपिक आहे तर फ्लॅट स्लॅब आपण बनवतोय. तर स्टार्टिंगमध्ये आपल्याला फ्लॅट स्लॅब बनवायचे आहेत. तर सर्वात पहिली प्रोसेस जी राहते तर ती राहते जॉमेट्री तयार करणं. तर जॉमेट्री जी आहे तर आपण सर्वात पहिल्यांदा आपण काय केलेले आहे तर याची ही जॉमेट्री तयार केलेली आहे की याच्यामध्ये दिसत असेल की हा एक कॉलम आहे. कॉलमच्या जस्ट त्या जवळ एक ड्रॉप आपण टाकलेला आहे. तर ते ड्रॉप्स जे आहेत तर ज्याच्यामुळे तर याला हा कन्सिडर केला जातो की हा झाला एक पर्टिक्युलरली फ्लॅट स्लॅबचा पार्ट. तर हा जो फ्लॅट स्लॅबचा पार्ट आहे तर हा एक ड्रॉप असल्यामुळे त्याला हा कन्सिडर केला जातोय. आता या केसमध्ये कसं आहे की अ, याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण हे जॉमेट्री तयार करतो की म्हणजे याच्यामध्ये किती बाय कितीचा आपल्याला करायचं आहे. म्हणजे जसं आता हा कॉलम टू कॉलम जे आहे डायमेन्शन्स आहेत कम्प्लिटली या एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंतचं किती आहे. त्यानंतर हाईट किती आहे ही 3 आहे. ते बेसिकली नोड थोडासा खाली वर झाला तर त्या केसमध्ये तसं दिसतं. तर जसं 12 मीटर आहे. 3 चौक 12 3 मीटरची हे आहे. तर या प्रकारे आपण सर्वात पहिल्यांदा जॉमेट्री तयार करतो. जॉमेट्री तयार केल्यानंतर आपण काय करतो की याला पर्टिक्युलरली तेवढ्याच ठिकाणी एक हे कॉलमच्या जवळ आपण असाइन केलेले आहेत. एक ड्रॉप्स आपण असाइन केलेले आहेत. ड्रॉप्स आपण असाइन केल्यानंतर आपण काय करतोय की याच्यामध्ये जॉमेट्री तयार झाल्यानंतर मग आपण प्रॉपर्टीज मध्ये जातो. प्रॉपर्टीज मध्ये आपण काय देतोय की हे जे स्लॅब आहे तर त्याला स्लॅबला आपण एक प्रॉपर्टी म्हणजे स्लॅब असाइन केलेला आहे. त्या कम्प्लीट एक स्लॅब झाला. त्यानंतर हा कॉलमची साईज आपण त्याला देतो. कॉलमची साईज आपण दिल्यानंतर आपण काय करणार की त्याला सपोर्ट देणार. सपोर्ट दिल्यानंतर हे जे फिक्स सपोर्ट्स आहेत हा झाला फिक्स सपोर्ट आपण इथे असाइन करतो. फिक्स सपोर्ट झाल्यानंतर आपण लोड अँड डेफिनेशन मध्ये जाणार. तर लोड अँड डेफिनेशन मध्ये काय असतं की सर्वात पहिल्यांदा आपल्याला डेफिनेशन मध्ये जायचं. सिस्मिक डेफिनेशन मध्ये जायचं. सिस्मिक डेफिनेशन मध्ये हे जे पॅरामीटर्स आहेत ते सगळे पॅरामीटर्स IS 1893 हा जो कोड आहे त्याच्यानुसार आपल्याला इथे असाइन करायचे. ते असाइन केल्यानंतर ते आपण सर्वात पहिल्यांदा देतो डेफिनेशन्स मध्ये देतो. मग लोड केस डिटेल्स मध्ये जाणार. आपण सर्वात पहिल्यांदा हा अर्थक्वेक एक्स मधला आपण असाइन करणार. मग त्याच्यानंतर अर्थक्वेक झेड मधला आपण असाइन करणार. नंतर हा डेड लोड आपण इथे असाइन करतो. मग आपण इथे लाईव्ह लोड देतो आपण. हा लाईव्ह लोड जो आहे तर हा लाईव्ह लोड आपला कम्प्लिटली एका याच्यासाठीचा आपला कम्प्लिटली हा लाईव्ह लोड आपण तिथे असाइन करतो. आणि मग हे झाल्यानंतर आपण त्याला लोड केस डिटेल्स मध्ये जाऊन आपण त्याला फायनली कम्प्लिटली हे लोड कॉम्बिनेशन्स आपण देतो. ते झाल्यानंतर आपण काय करणार अनालिसिस आणि प्रिंटची ही कमांड देणार. आणि अनालिसिस आणि प्रिंटची कमांड दिल्यानंतर आपण त्याला अनालिसिस करणार. तसंच आपण डिझाईन मध्ये जाणार. डिझाईन मध्ये याला अनालिसिस आणि प्रिंट कमांड दिल्यानंतर आपण डिझाईन मध्ये जाणार. डिझाईन मध्ये कॉन्क्रीट हा सिलेक्ट करणार. आणि मग त्याच्यामध्ये आपण हे प्रॉपर्टीज आपण डिफाईन करतो. जसं आता याच्यामध्ये ऑलरेडी आपण असाइन केलेले आहेत. हा जो आहे 40 MPa क्यूब कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथचा आहे. त्याच्यानंतर 550चा ग्रेड आहे. सेकंडरी मध्ये 415 टाकलेत. मग कॉलम एलिमेंट टेकऑफ सगळं आपण त्याच्यामध्ये ऍड ऑन केलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण काय करतो हे झाल्यानंतर आपण त्याला अनालिसिस आपण करणार. म्हणजे अनालिसिस आता ऑलरेडी याच्यामध्ये झालेला आहे. तर आपण किंवा तुम्हाला करायचं झालं तर अनालिसिस वरती क्लिक करायचं. अनालिसिस वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पोस्ट प्रोसेसिंग मध्ये जाता येतं. पोस्ट प्रोसेसिंग मध्ये आपण गेलो की मग आता हे इथे डिस्प्लेसमेंट आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये रिएक्शन्स आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर हे रिएक्शन्स आपल्याला याच्यामध्ये दिसतात. त्याच्यानंतर हे बीम मध्ये जायचं. बीम मध्ये आपल्याला समरी याच्यामध्ये आपल्याला FX FY FZ MX आता हे जे आहेत MZ आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये. त्यानंतर आपण या प्लेटवरती काय स्ट्रेसेस आलेले आहेत तर ते सुद्धा आपण चेक करून घेऊ शकतो. ॲज पर वेगळ्या वेगळ्या आता हे जे लोड कॉम्बिनेशन्स आहेत आणि स्ट्रेस टाईप आहे हा चेक करता येतं आपल्याला. मग हे प्रत्येकाची याची व्हॅल्यूज आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. म्हणजे आता हा प्रत्येकाचा वेगळा वेगळा येतोय जनरेट याच्यामध्ये जितके काही लोड कॉम्बिनेशन्स आहेत आणि स्ट्रेस टाईप वेगळा वेगळा असाइन केला नंतर आपल्याला प्रत्येकाचा आपल्याला हा दिसतो. मग याचा लोड कलर नुसार याच्या व्हॅल्यूज आपल्याला इथे याच्यामध्ये SQX SQY. आता प्लेट स्ट्रेसेसचे टाइप्स आपले तुमच्या याच्यामध्ये सेमेस्टर 1 मध्ये
झालेले असणार आहे, तर ते एकदा बघून घ्यायचे. मग त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. आता सगळ्यांचं असंच आहे मेजरली. आता आपण काय केलेलं आहे याच्यामध्ये, वेगळे वेगळे झोन्स केलेले आहेत. तर झोननुसार आपण त्याला व्हॅरी केलेलं आहे. म्हणजे मग आता लो डेफिनेशन्समध्ये आपण याच्या सिस्मिक डेफिनेशन्सचे जे पॅरामीटर्स आहेत, तर हे झोननुसार आपण व्हॅरी करणार. आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी सारख्या आपण ठेवतोय. आणि ह्या केल्यानंतर आपण त्याला अनालिसिस आणि प्रिंट करणार. तर जर सपोज आपण अनालिसिस वरती क्लिक करतोय, तर आता हा फ्लॅट स्लॅब असल्यामुळे थोडं काही वॉर्निंग्स दिलेल्या आहेत त्यांनी. व्ह्यू आउटपुट फाईलमध्ये जायचं. आउटपुट फाईलमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय दिसतंय की या काही वॉर्निंग्स आहेत. तर वॉर्निंग्सचं इतकं काही लोड नाही राहत. आपण रिझल्ट्समध्ये जाणार. तर रिझल्ट्समध्ये कॉन्क्रीट डिझाईनमध्ये आता हा बघा, हे कम्प्लिटली कॉलम डिझाईनचा कम्प्लीट पार्ट त्याच्यामध्ये टाकलेला आहे. कॉलम डिझाईनचा कम्प्लिटली पार्ट आपल्याला त्याच्यामध्ये मेजरली आलेला आहे. एलिमेंट जे आहेत, प्लेट एलिमेंट्स तो जनरली करत नाही, स्टॅडमध्ये करत नाही. तर मेजरली कॉलम आहेत, तर कॉलम तो आपला पार्ट याच्यामध्ये झालेला आहे. तर या हिशोबाने याचे या प्रकारे याचे सगळ्या याचे मॉडेल्स जे असतात, तर ते मॉडेल्सचं असंच राहतं. मग आता आपण काय केलेलं आहे की तर आता एकदा डेझर्टेशन पण समजून सांगतोय. डेझर्टेशन मध्ये काय केलेलं आहे आपण की जनरल, आता हे इंट्रोडक्शनचा जो पार्ट आहे, तर जनरली फ्लॅट स्लॅब काय असतात त्याबद्दल आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे, जनरल इंट्रोडक्शन. नंतर मग लिटरेचर रिव्ह्यू मध्ये आपण टाकलेलं आहे की याच्या आधीचं या रिलेटेड कोणती लोकांनी पेपर्स त्यांनी असं काही काम केलेलं आहे, आणि पेपर्स कोणकोणते त्यांनी बनवलेले आहेत. तर ते पेपर्स बनवले आहेत, तर त्याच्यामधलं शॉर्ट इंट्रोडक्शन आपण याच्यामध्ये पुटअप करतो. ते झाल्यानंतर आपण काय करणार, मेथॉलॉजीमध्ये जाणार. तर मेथॉलॉजीमध्ये आपण टाकणार की मेथॉलॉजी चॅप्टर नंबर 3 मध्ये वेगळे वेगळे मॉडेल्स कोणकोणते आहेत, आणि त्याच्यानंतरच्या स्टेप्स कोणकोणत्या आहेत ते आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत. म्हणजे जनरली अर्थक्वेक झोन मधला 2, 3, 4 आणि 5 असे, आणि विदाऊट अर्थक्वेक झोन. तर असे आपण एक 5 मॉडेल्स आपण याच्यामध्ये बनवले. मग त्याची जॉमेट्री तयार केली. जॉमेट्री नंतर प्रॉपर्टीज असाइन केल्यात. नंतर त्याला सपोर्ट दिलेत. सपोर्ट दिल्यानंतर त्याला लोड असाइन केले. लोड असाइन केल्यानंतर त्याला अनालिसिस केलं. तर या प्रकारे त्याच्या कम्प्लिटली स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण याच्यामध्ये पुटअप केलेलं आहे. मग आपण काय केलं की याचे काही जे स्क्रीनशॉट्स असतात ते पण याच्यामध्ये ऍड केले, की कोणकोणते जसे आता आपण स्टॅटच्या विंडोमध्ये बघितलेत. नंतर मग आपण रिझल्ट्स अँड डिस्कशन मध्ये प्रत्येक 5 मॉडेलचे जितके जे काही टेबल्स आलेले आहेत, रिॲक्शन्स कोणकोणत्या आहेत, फोर्सेस कोणकोणत्या आहेत, ते आपण त्याच्यामध्ये टाकलेत. मग डिझाईनचा जो आपण बघितला होता, रिपोर्ट बघितला होता, तर त्याचे आपण याच्यामध्ये रिपोर्टमध्ये आपण टाकलेले आहेत. आणि त्याच्यावरून आपल्याला काही कन्क्लुजन्स जे ड्रॉ करता आले, तर ते आपण कन्क्लुजन्स ड्रॉ केले. आणि फायनली आपल्याला रेफरन्सेस एक 25-30च्या आसपास मधले रेफरन्सेस. तर अशा प्रकारचा हा कम्प्लीट आपण एक रिपोर्ट त्याच्यामध्ये ऍड ऑन केलेला आहे. आता बाकी अजून काय गाईड म्हणतात, तर त्यानुसार आपण त्याच्यामध्ये ऍड करून घेऊ शकतो. तर असं याचं कम्प्लिटली स्ट्रक्चर आहे.